पोलिसांची वर्दी किंवा तो रुबाब जो पाहिलाय, की त्यावरून ते फिक्स करून ठेवलं, की आपल्याला शासकीय सेवेत यायचंय. वडिलांची जी दिवस-रात्र नोकरी असते, एक बंदोबस्त असतो. कोणतेही आमदार, खासदार, मंत्री कोणी आले, की तो जो एक्स्ट्रा ड्युटी लागते, कोणतेही सण असले, की ह्या गोष्टीमुळे वडीलच एवढे फ्रस्ट्रेट होऊन जातात, की घरात लक्ष देण्याइतपतही त्यांचं वेळ त्यांना देता येत नाही. फॅमिली टाईम काहीच नसतो. शेतकऱ्यांच्या समस्याही मी जवळून पाहिलेल्या आहेत. बरं. तर त्यामुळे मला ते शेतकऱ्यांसाठी काहीतरी करता यावं. आता जे काही मला या कृषी विभागातून जे जबाबदारीची कामं भेटतील, आणखीन ट्रेनिंग आहे, पोस्टिंग आहे, तर ते मी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. ते बाहेर पडलो, काहीतरी शोधणार, तर ते लॉकडाऊनच्या अंधारात आम्ही बसलो आणि 2 वर्ष त्यात कसे निघून गेले किंवा त्यात गाईडन्सही नव्हता प्रॉपर. वाचायचं काय यापेक्षा काय वाचू नये, हे महत्त्वाच्या गोष्टी समजणं गरजेचं असतं. प्रेशराईज होतं किंवा नातेवाईक किंवा इतरही जबाबदारी घरच्या किंवा बाहेरचे लोकं काय म्हणतील या विचाराने. तेव्हा त्यांनी मला एक सांगितलं होतं, की आपण ठीक आहे, वडील काय म्हणतात हा विचार नाही करायचा. ते वडील रागात बोलतात, फक्त आपलं चांगलं व्हावं यासाठी. पण त्यांच्या मनापासून या काही गोष्टी नसतात. ते रागात बोलतात कारण त्या रागाने पेटून काहीतरी तुम्ही केलं पाहिजे. मित्रांच्या सहवासाने किंवा जे कोण गुरु म्हणून भेटले, त्यांनी प्रत्येक वेळी काही-काही गोष्टी सांगितल्या, त्या मी चेंजेस करत गेलो. एक्झामसाठी महत्त्वाचं काय आहे, तुमच्याकडे कंटेंट असणं. हं. त्यासाठी नोट्स वाचणं किंवा प्रॉपर गाईडन्स भेटणं, की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. ह्या गोष्टी जर माहिती असतील आपल्याला, तर ती एक दिशा भेटते. नमस्कार, मी किरण निंबोरे. आपण पाहताय वास्तव कट्टा. राज्यसेवा 2024ची जी एक्झाम झाली, त्या एक्झाममधून तालुका कृषी अधिकारीपदी निवड झालेले अभिजित काळे सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार सर. खरं तर अभिजित सर सध्या साखर आयुक्तालयात ज्युनियर क्लर्क म्हणून सध्या त्यांची नियुक्ती आहे आणि त्यांचे वडील पोलीस आहेत. पोलीस खात्यातील एखादा मुलगा असेल, तर त्याचं शक्यतो टार्गेट पोलीस खात्यातच जाण्याचं असतं, वर्दीचंच असतं. अतिशय शिस्तप्रिय कुटुंबातून तुम्ही बिलॉंग करता आणि सर. आज तुम्ही तालुका कृषी अधिकारी या पदावरती गेलात. तुमच्या वडिलांना ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसत होता. बऱ्याच पालकांना वाटत असतं, की शिक्षक असतील तर त्यांना वाटतं माझा मुलगा शिक्षकच झाला पाहिजे. येस सर. पोलिसांना वाटतं माझा मुलगा पोलिसच व्हावा. आता बरंच तो कल बदललाय. आता बऱ्याच पोलिसांना वाटतं माझा मुलगा पोलीस नको. पण ठीक आहे, असो. बरोबर. तुमचं ॲग्री झालं मला वाटतं संगमनेरला. येस सर. बरोबर. त्यानंतर तुम्ही एफ-एस-ओची पण तयारी करत होतात. तुम्ही त्याच्यानंतर एफ-एस-ओची पण तुम्ही मेन्स दिली. येस सर. एफ-एस-ओची. हां. त्याच्यानंतर आता तुम्ही तालुका कृषी अधिकारी झालात. काय वाटतंय? प्रथमतः आई-वडिलांचा जो आनंद पाहिला मी, हं. जेव्हा माझा रिझल्ट आला, म्हणजे त्यावेळेसच असं झालं, की आपण सगळं काही जिंकलं. म्हणजे ज्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिलं, त्यावेळेस असं काहीच राहिलं नाही. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान भेटलं, बस हेच खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. बरोबर. पण तुम्ही ज्यावेळेस ॲग्रीकल्चरला ॲडमिशन घेतलं येस. किंवा ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला जात होते, हं. घरात तर पोलीस खात्यातलं वातावरण होतं. येस. वडिलांकडे वर्दी होती, वडील पोलीस होते. कधी असं प्रेशराईज नाही केलं गेलं का तुम्हाला, की नाही, नाही तू पण पोलीसच बन? प्रेशराईज नाही सर. पण वडिलांचं असं होतं, की सरकारी नोकरी पाहिजे हं. किंवा शासकीय नोकरीत असलं, की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात, की जे लॉकडाऊनमध्ये आपण पाहिलं, की प्रायव्हेट किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जे काही डाउनफॉल झालेत, ते या शासकीय नोकरीत नाहीत. एक सिक्युरिटी असते आणि ॲक्चुअली कॉलेजलाही खूप माझा निर्णय असा एक वेगळाच होता, की सिटीसारख्या एरियात म्हणजे मी राहायला रावेतमध्ये. बरोबर. माझं मूळ गाव धाराशिव. धाराशिवमध्ये भूम तालुका. तर सिटीमधून माझं अपब्रिंगिंग पूर्णतः सिटीमध्येच झालेलं आणि त्यातून मी कृषी. कृषीसाठी विचार करणं हे थोडंसं घरच्यांनाही न पटण्यासारखं होतं, की बरोबर. म्हणजे माझे काही मित्र होते इंजिनिअरिंग किंवा मेडिकल यासारख्याच फॅकल्टी निवडत होते आणि कृषीमध्ये जसं मी ते कॉलेजला गेलो, श्रमशक्ती महाविद्यालयाचा मी विद्यार्थी. तर तिथे चौधरी सर म्हणून होते. हं. 11वी-12वी नंतर जसं तिथे माझा नंबर लागला आणि मी आणि आई, पप्पा आम्ही तिघे गेलो. त्यावेळेस असं झालं, की मी एका मित्राला फोन करून सांगितलं, की मी पोहोचलोय इथे आणि तोपर्यंत आई आणि वडील प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये होते. तेव्हा माझा जसा फोन झाला, मी गेलो केबिनमध्ये. आईकडे फोन दिला आणि काही विचार डोक्यात नसताना मी बसून घेतलं. त्यावेळेस प्रिन्सिपल सर माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हटले, "इथून उठ" म्हणे. हं.
मला ते समजलं नाही. थोडंसं गोंधळून गेलो मी. तर मम्मी पप्पाकडे पाहिलं मी. म्हणे, "उठ तू." मी उभा राहिलो. म्हणे, "आजपासून तू आमचा विद्यार्थी आहे बरं. आणि ह्या ज्या चेअर्स आहेत, ह्या टीचर्ससाठी किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आहेत. तर हे क्या बात तुमच्यासाठी है! नाही, तर बाहेर जावा तुम्ही आता." बरं. म्हणजे मला जसं त्यांनी केबिनमधून बाहेर काढलं, मग ते वडिलांना आवडलं. वडील शिस्त किंवा डिसिप्लिन त्यांना पाहिजे म्हणजे पाहिजे. स्ट्रिक्ट थोडंसं घरात वातावरण. म्हणजे तुला असंच पाहिजे इथे. इथे राहिलास, असे सर भेटलेत, तर इथेच तुझं ॲडमिशन घ्यायचं. मग ते फिक्स होऊन गेलं, की आपलं शिस्त कृषीमधूनच महत्वाची होती. इथूनच सुरुवात आहे. बरं. असं. म्हणजे तिथंच तुम्ही ॲडमिशन घेऊन येस. बाहेर आले. पण असं कधी वाटलं नाही का, की आपल्याला शेतीतलं काहीच माहीत नाही, आपण शहरात राहिलोय आणि आपण ॲग्री करायला चाललोय? बरोबर. ते एक न्यूनगंड होताच सर, हं. की आपल्याला कृषी क्षेत्रातलं जास्त काही माहिती नाही. ॲक्चुअली गावाकडे शेती आहे, पण जास्त काही माहितीच नाही. पण त्या गोष्टी हळू त्या कृषी पदवी घेताना थेरॉटिकल किंवा प्रॅक्टिकल नॉलेज तिथेच भेटून गेलं मला. त्यामुळे नंतर असं फार कमी प्रमाणात होत गेलं, की माहिती नाहीये किंवा ते प्रमाण कमी होत गेलं, की न्यूनगंड जो होता, तो ॲक्चुअली संपतच गेला. आणि ते कृषी क्षेत्रातलं ज्ञान त्यातून भेटत गेलं. बरोबर. पण तुमच्या वडिलांची इच्छा होती, की तुम्ही सरकारी अधिकारी बनावं. तुमची होती का पण? हो, पहिल्यापासून वडिलांनी किंवा आईने हे हं. की डोक्यात असं बिंबवलंच होतं आणि लहानपणापासून घरात जी पोलिसांची वर्दी किंवा तो रुबाब जो पाहिलाय, की त्यावरून ते फिक्स करून ठेवलं, की आपल्याला शासकीय सेवेत यायचंय. शासकीय सेवेत की पोलीस खात्यात? शासकीय सेवा ॲक्चुअली पोलीस म्हणजे मी लहानपणापासून राहिलोय सर पोलीस लाईनमध्ये. तर पोलीस लाईनमधलं वातावरण जे पाहिलं, की एक वास्तविकता अशी आहे, की पोलिसांची मुलं 10 पैकी 7 ते 8 मुलं जास्त काही शिक्षणाकडे कल न देता बाकीच गोष्टी म्हणजे इतर काहीही करतात. त्यातले 2-3 मुलं कुठेतरी चमकताना दिसतात. ही वास्तविकता आहे आणि ती यामुळे म्हणजे मुलं तेवढे हुशार नसतात, कॅपेबल असतात अशातली काही गोष्ट नाहीये. पण वडिलांची जी दिवस-रात्र नोकरी असते, एक बंदोबस्त असतो. कोणतेही आमदार, खासदार, मंत्री कोणी आले, की तो जो एक्स्ट्रा ड्युटी लागते, कोणतेही सण असले, की ह्या गोष्टीमुळे वडीलच एवढे फ्रस्ट्रेट होऊन जातात, की घरात लक्ष देण्याइतपतही त्यांचं वेळ त्यांना देता येत नाही. फॅमिली टाईम काहीच नसतो आणि मुलं जे काही चुका करत जातात, शेवटी आई ते पोटातच घालत असते. बरोबर. त्यामुळे मुलं शक्यतो ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. शिक्षण किंवा त्यातून पुढे काही करियर अपॉर्च्युनिटीज आहेत का? पण फक्त ते डोक्यात एवढंच, की आपण पोलीस म्हणून आपले वडील पाहतोय, तर पोलीस भरतीकडेच जास्त कल असतो त्या मुलांचा. आणि मी 11वी-12वी पर्यंत पोलीस लाईनमध्ये राहिलो. त्यानंतर जसं मी ग्रॅज्युएशनला गेलो संगमनेरला. हं. तसं बाहेर इतर लोकांसोबत भेटून किंवा बरेच नवीन-नवीन व्यक्तिमत्व भेटले. त्यांच्यातून कळलं, की बाकीही गोष्टी भरपूर आहेत करण्यासारख्या. आणि मग त्यामुळे पोलीस खातं काही वाईट आहे अशातली काही गोष्ट नाहीये. ॲक्चुअली ती रुबाबाचीच जबाबदारीचीच कामं आहेत. पण आता या तयारीतून मी कृषी विभागातून होतो, तर मला शेतकऱ्यांच्या सेवेसाठी किंवा आता मी मागे इरिगेशन डिपार्टमेंटला होतो, तर त्या शेतकऱ्यांच्या समस्याही मी जवळून पाहिलेल्या आहेत. बरं. तर त्यामुळे मला ते शेतकऱ्यांसाठी काहीतरी करता यावं. इरिगेशन डिपार्टमेंटला कुठल्या ह्याच्यात? सर जलसंपदा विभागात होतो मी हं. 2024ला. बरं. माझं पोस्टिंग होतं बेलवंडी गावात हं. विसापूर धरण म्हणून. ओके. तिथे श्रीगोंदा सब डिव्हिजन होतं आम्हाला. हं. तर तिथे माझं 2024ला तिथे पोस्टिंग झालं. बरं. माझी पहिलं जे काही यश असेल किंवा पद असेल, तर तिथेच ॲज अ कॅनल इन्स्पेक्टर म्हणून मी तिथे होतो. अच्छा. आणि 1 वर्ष तिथे मी जॉब केला आणि त्यानंतर आणखीन एक माझा निकाल लागला एम-पी-एस-सीतून ज्युनियर क्लर्क सहकार विभागात. हं. सहकार विभागातून मी साखर आयुक्तालयामध्ये माझी निवड झाली आणि त्यातही मला ऑर्डर जी भेटली ती स्वीय सहाय्यक कक्षामध्ये भेटली. बरं. आणि ते माझ्यासाठी एवढं छान गोष्ट होती, की तिथे ॲक्चुअली फार जबाबदारीची कामं असतात आणि ती पूर्णतः मी एवढी प्रॉम्प्टली केलेली आहेत, की तिथे स्टाफमधले जे कोणी असतील, अभिजित जर इथे असेल, तर आम्ही सगळे बिनधास्त राहू शकतो. बरं. एवढं. क्या बात है! आ विश्वास महत्वाचा होता आणि येस. तुमची ती आवड पण होती. बरोबर, पण असं तुम्हाला कधी वाटलं नाही की बाबा आपल्या पर्सनॅलिटीनुसार आपण तर पोलीस खात्यातून आहोत. बरोबर. पण आपल्या पर्सनॅलिटीनुसार आपण डी-वाय-एस-पी किंवा आय-पी-एस व्हायला पाहिजे. येस सर. ते माझं स्वप्न आहेच. हं.
पण आता जसं जसं आणखीन वेळ भेटत जाईन, अभ्यास करत जाईन, तर ते इन फ्युचर ते मी मिळवण्याचा प्रयत्न करेनच. पण सध्या आता कृषी विभागात आहे, तर आता जे काही मला या कृषी विभागातून जे जबाबदारीची कामं भेटतील, आणखीन ट्रेनिंग आहे, पोस्टिंग आहे, तर ते मी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच. आता तुम्हाला तालुका कृषी अधिकारी तुम्ही झालात. येस सर. काय नक्की राज्यसेवा परीक्षा घेते हे मला वाटतं राज्यसेवेतली म्हणजे तुमची पहिलीच ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होती. बरोबर. प्रत्येक जणाकडे पाहिलं जर तर भीतीचं वातावरण होतं की डिस्क्रिप्टिव्ह आहे, पेपर आपल्याला लिहायचे आहेत, आजपर्यंत गोल करायची सवय होती. बरोबर. तुम्ही कशा पद्धतीने सामोरे गेला त्या परीक्षेला? ॲक्चुअली त्यावेळेस मी राज्यसेवेच्याही मेन्सला होतो हं. आणि ॲग्रीकल्चरच्याही, आणि ती शेवटची सॉरी राज्यसेवा होती, की ती ओके. ऑब्जेक्टिव्ह होणार होती. बरोबर. आणि ॲग्रीकल्चरची एक्झाम ही फर्स्ट एक्झाम होती, ती जी descriptive. डिस्क्रिप्टिव्ह होणार होती. बरोबर. मग मी ते एक म्हणजे काहीतरी विलक्षण काहीतरी बदल यापेक्षा एक संधी म्हणून बघितलं, की ते जर सगळ्यांसाठीच नवीन आहे. म्हणजे व्हायचं कसं यात, की आजपर्यंत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता. तर या सगळ्याची सवय सगळ्यांना होती बरोबर. किंवा माझ्याही एक 2-3 वर्ष, 5 वर्ष यात स्टडी करणारे किंवा ज्यांना अनुभव होता, असे एक्सपर्टीज भरपूर मुलं होते. पण हा जर पॅटर्न सगळ्यांसाठी नवीन आहे, तर मी पण तिथे नवीन आहे, तेही तिथे नवीन आहेत. सगळेच एका लेवलला आहेत. येस. मग मी ते संधी म्हणून पाहिलं. क्या बात आहे. आणि त्यावेळेस मी इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये वर्किंग होतो. त्यावेळेस सुट्ट्यांचे वगैरे थोडेसे अडचणीच असायच्या. पण तरी तिथल्या स्टाफने मला थोडंसं सहकार्य केलं आणि मला ती एवढी मदत झाली त्यांच्या सगळ्या स्टाफकडून तिथल्या, की मला तिथे प्रॉपर सुट्ट्या वगैरे घेता आल्या. अ, त्यानंतर मी तो 31 मार्चला मला सुट्ट्या ज्या भेटल्या, ते 1 एप्रिल ते 18 मे एवढाच माझ्याकडे कालावधी होता. त्यात मग मी 1 एप्रिलला जसं क्लासला गेलो, तर माझा ज्युनियर भेटला एक आणि तो म्हणे, "सर तुम्ही इथे कसं काय?" म्हटलं, "मी असं-असं इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये होतो. मला काही सुट्टी भेटत नाही आणि आता मी क्लास घ्यायला आलोय." हं. तर तो ते वाक्य बोलला होता, की "सर क्लास संपलेत आता. आता फक्त रायटिंग प्रॅक्टिस आणि टेस्ट सीरीज चालू आहे." बरं. म्हटलं, "आता मला तर एवढाच वेळ भेटलेला आहे. मला यात करणं आहे. सुरुवात का होईना मला यात करणं आहे." मग ठीक आहे म्हणे. त्यात एक्सलन्स अकॅडमीमध्ये गेलो होतो. तर सरांनी मला प्रॉपर गाईड केलं, की ॲक्चुअली सरांनाही तोच प्रश्न पडला, की दीड महिन्यात आता मी काय सांगू? मुलं 6-7 महिने प्रिपेअर करतायत. दीड महिन्यात त्याला काय सांगू? तरी सरांनी त्यांच्या अनुभवाने काही गोष्टी सांगितल्या. त्यात रायटिंग प्रॅक्टिसही केली मी प्रॉपर आणि जसं मी लायब्ररीला स्टडी करायचो, त्या वेळात मग काही मित्रही भेटले, ज्यांनी मला इतकी मदत केली त्या वेळात, की त्यांचा लिटरली यू-पी-एस-सीचा पेपर असून सुद्धा त्यांनी माझ्या रायटिंग प्रॅक्टिसकडे कसं इम्प्रूव्ह करता येईल, याबद्दल मला सजेशन देत राहिले कंटिन्यू. बरं. तर ते आवर्जून सांगेन म्हणजे सागर म्हणून नाव मित्राचं त्या, की त्यानं खूप माझ्यासाठी तर फार प्रयत्न केले, की हे चुकतंय तुझं, इथे इम्प्रूव्ह केलं पाहिजे. अशा प्रकारे त्याने रोज त्याचा यू-पी-एससीचा पेपर असून सुद्धा त्याने माझ्यासाठी वेळ दिला. ओके. आणि आणखीन बरेच मित्र होते, की ज्यांनी मला त्या वेळात कधीच डिस्टर्ब केलं नाही, की त्याचं चाललंय चालू द्या. कधीही विचारणार नाही, की बाहेर जायचंय, थोडंसं राउंड मारायचं का, चहा घ्यायचा, कधीच नाही माझ्याकडे. मग त्या वेळेचा परिपूर्ण माझा जो दीड महिन्याचा वेळ होता ना, त्यात माझी प्रॉपर रायटिंग प्रॅक्टिस झाली, स्टडी झाला, रिवाईज झालं. आणखीन नोट्स वगैरे मी ते शॉर्ट काढूनच ठेवल्या होत्या. आणि याच प्रवासात मग हा जो सिलेबस होता ॲग्रीकल्चरचा, हा मला वाटतं राज्यसेवेचा सगळ्यात मोठा सिलेबस आहे. क्या बात 13-14 आहे. पानांचा तो सिलेबस आहे. तर त्यात त्या गोष्टी कव्हर करणं थोडंसं कठीण होतं. त्यात एक मैत्रीण होती, जी आता फूड सेफ्टी ऑफिसर आहे, दीपाली बरं. घोडके म्हणून. ओके. तर त्यांचं आणि आमचं बोलणं असायचं. त्या ॲग्रीकॉसच आहेत. तर त्यांना मला थोडंसं फ्रस्ट्रेशन आलं, की आता रोज संध्याकाळी, की माझा एवढा-एवढाच सिलेबस झालाय. आता आणखीन भरपूर राहिलेलं आहे. मी सांगायचो, "आता एवढं राहिलंय, ते कसं कव्हर करणार मी?" फार टेन्शन यायचं त्या काळात त्या वेळात तर. मग त्यांना सांगितलं, "ते तुमचं कुठपर्यंत होतंय?" मग सांगितलं, "माझं इथे-इथपर्यंत सिलेबस हा कंप्लीट होईल." मग त्यावेळेस मग त्या म्हणाल्या, "ठीक आहे, इथपर्यंत होतोय ना, तिथपर्यंत करा. तिथून पुढचा मी करून देते." बरं. मग तो सिलेबस रीड करून त्यातून जो काही क्रक्स असेल ते शॉर्ट नोट्स काढून मला ऑनलाईन पाठवून द्यायचे. आणि क्या ॲक्चुअली बात आहे. या सगळ्या मित्रांचा माझ्या आजच्या यशात वाटा आहे. कारण त्या सगळ्यांच्या त्या जे काही मला एफर्ट्स दिले, त्यांनी हेल्प केली मला. आज ते त्याचं रिफ्लेक्शन ते माझ्या मार्क्समध्ये आहे. क्या बात त्यामुळे है. मी त्यांचा खरंच आभारी आहे. बरं. त्यांनी खूप मदत केली मला बरं, मग त्यावेळेस. हे दीड महिन्यात हे पॉसिबल होतं असं वाटत होतं तुम्हाला?
की 1.5 महिन्यात आपण हे करू शकतो? ऍक्च्युली तो थोडा प्रश्नच होता मला, की मुलं एवढे करतायत, 7-8 महिने प्रिपेअर करतायत, एवढा मोठा सिलेबस आहे, तर कसं करणार 1.5 महिन्यात? तरी स्टिल मी जे काही मेजर्स टॉपिक आहेत किंवा जे इतर वेगळे-वेगळे आहेत, म्हणजे समजा मायनर टॉपिक्स असतील, थोडंसं दुर्लक्ष केलं किंवा बाकी फ्रेंड्सनी मला नोट्स प्रॉपर तो क्रक्स म्हणतात, प्रॉपर ते प्रोव्हाईड केलं. त्यामुळे माझं तेवढं पटकन होऊन गेलं सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे हे आज बरं. यश संपादन पण झालं. ठीक आहे, यश आलं, तुम्ही 2-3 पोस्ट पण तुम्हाला मिळाल्या. बरोबर. पण तुमचं ग्रॅज्युएशन 2020 ला झालं येस सर. आणि राज्यसेवेची ती जाहिरात 2024 ची, की 24. ज्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळालं बरोबर. 2026 मध्ये. बरोबर. मधल्या 6 वर्षात काय केलं? सर 2016 ते 20 माझं ग्रॅज्युएशन झालं. बरोबर. 2020 ला आम्ही नुकतेच पदवी शिक्षणातून बाहेर पडू आणि काहीतरी एक्झाम्स रिलेटेड गाईडन्स किंवा नोट्स काहीतरी कॉम्पिटिटिव्ह करायचं हे नक्की होतं. पण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक गाईडन्स लागतो किंवा नोट्स वगैरे मिळवणं, या प्रॉपर गोष्टी भेटल्या पाहिजेत. पण आम्ही नुकतेच बाहेर पडलो, काहीतरी शोधणार, तर ते लॉकडाऊनच्या अंधारात आम्ही बसलो आणि 2 वर्ष त्यात कसे निघून गेले किंवा त्यात गाईडन्सही नव्हता प्रॉपर. आणि दुसरी गोष्ट, काय वाचायचं? काहीच माहीत नाही. फक्त आपल्याला माहिती आहे हे असे-असे सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. मग जे भेटेल ते वाचायचो आम्ही. पण त्याचा काही जास्त आउटपुट नव्हता. पण त्यानंतर जेव्हा सेकंड वेव्ह होती, त्या काळात मी काही महिने पुण्यात होतो, सिटीमध्ये, नवी पेठमध्ये. तर तिथे क्लास लावावं म्हटलं. जे काही आपल्याला विषय अवघड जात आहेत, त्या संदर्भात क्लास लावावे. पण त्यावेळेस क्लास लावले, तेही काही पूर्ण झाले नाहीत. कारण सेकंड वेव्ह असल्यामुळे पुणे महानगरपालिकेचे निर्बंध होते, की मुलं एकत्र जमणार नाहीत, याची ते काळजी घ्यायची. मग कुठेतरी 3-4 दिवस क्लास चालायचा, 10-15 दिवस बंद असायचा. बरं. ह्यात माझे 6 महिने निघून गेले. मग त्यात एकही क्लास पूर्ण झाला नाही माझा. हं. पण याचा फायदा असा झाला, की माझ्या तिथे ज्या ओळखी झाल्या मित्रांसोबत, जेणेकरून मला कळत गेलं, की नक्की वाचायचंय काय? किंवा वाचायचंय काय यापेक्षा काय वाचू नये, हे महत्त्वाच्या गोष्टी समजणं गरजेचं असतं. अगदी बरोबर. हां. त्या गोष्टी कळत गेल्या, नोट्स प्रॉपर कळत गेले, प्रॉपर गाईडन्स भेटला त्या मित्रांमुळेच. आणि मित्र म्हणजे असे, की जे माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी सीनियर आहेत, ज्यांनी 3-4 अटेम्प्ट्स दिलेले आहेत आणि त्यांच्या त्या चुका ज्या झाल्या होत्या, त्यातून त्यांनी मला जे प्रॉपर सांगितलं, की आम्ही इथे चुका केल्या होत्या. त्यातून मी स्वतःला इम्प्रूव्ह करत गेलो. बरं. आणि ते 6 महिने झाल्यानंतर मग मी पुन्हा घराकडे गेलो रावेतमध्ये आणि तिथेच मग लायब्ररी चालू केली आणि तिथेच मी स्टडी केला. मग त्यांचा तो गाईडन्सचा एवढा फायदा झाला मला, की अ, मी प्रॉपर म्हणजे त्या मार्गानेच, म्हणजे लॉकडाऊनच्या आधी कसं होतं, स्टडी करायचो पण दिशा नव्हती. हं. आता प्रॉपर दिशाही होती आणि माझा वेळही होता. आणि त्यात एक वेळही असा आला होता, की 2023 मध्ये म्हणजे माझा विचार एवढा, की आता आपण एवढं करतोय तरी आपलं होत नाहीये कुठेच. प्री होते, मेन्समध्ये राहते, मेन्स राहते, इंटरव्ह्यूमध्ये राहतंय. तर तो निर्णय थोडासा बदलावा वाटला मला, की कुठेतरी कॉर्पोरेट किंवा प्रायव्हेट सेक्टर पाहावं का? आणि त्यात एक आमच्या सोबतच स्टडीला होत्या सचिन सर म्हणून. त्यांना बोलावं वाटलं मला, कारण त्यांच्याकडे पाहिलं की मोटिव्हेशन यायचं. बरं. का त्यांना बरं? ॲक्चुअली त्यांची सर परिस्थिती घरची थोडीशी नाजूक होती. पण स्टिल ज्या प्रकारे त्या चिकाटीने अभ्यास करायचे, की ते सकाळी 7:00ला येणार, रात्री 9:00-10:00लाच जाणार आणि त्या मधल्या वेळेतही कुठेच हलणार नाही. मग त्यांच्याकडे पाहिलं ना, जोपर्यंत हा व्यक्ती बसून आणि आपण उठायचं नाही. आपणही बसून राहायचं. क्या बात है! मग काही होऊ नाही तर नाही होऊ. पण आपण बसून राहायचं, करत राहायचं. मग त्यांना एकदम बोलावं वाटलं किंवा मला काहीही जरी अडचणी आल्या, नवीनच मी होतो, गाईडन्स नव्हता, क्लासेस वगैरे जे काही होते ते ऑनलाईन YouTube वगैरे जे काही भेटत गेलं ते त्यावेळेस केलं मी. पण तरी काही ज्या अडचणी आल्या ना, त्यांना विचारणार किंवा जे माझ्यापेक्षा सीनियर आहेत, त्यांना विचारणार. म्हणजे लिटरली सांगायचं तर त्यांना थोडासा त्रासच दिलेला आहे मी, की मला समजत नाही, मला समजावून सांगा. बरं. मग ते त्यांचं सोडायचं, पहिलं मला सांगायचं. म्हणजे माझं क्लिअर करा पहिलं. बरोबर. ते फक्त रिवाईज करणं. त्यांचा ॲक्चुअली स्टडी होता, सगळं होतं. पण त्यांनी मला एवढं लहान भावासारखंच असं कधीच वेगळं हे नाही केलं, की नाही तू नंतर ये वगैरे असं. त्यांनी सगळ्यांनी मला जी काही मदत केली त्यावेळेस, तेव्हा कन्सेप्ट क्लॅरिटी होत गेली माझी. त्यांचाही फायदा झाला मला आणि त्यात मी जो एम-पी-एस-सी हा सेक्टर चेंज करायचा विचार केला. त्यावेळी त्यांना मी बोलून दाखवले, की असं-असं आहे थोडंसं, घरचंही प्रेशराईज होतं किंवा नातेवाईक किंवा इतरही जबाबदारी घरच्या किंवा बाहेरचे लोकं काय म्हणतील या विचाराने.
तेव्हा त्यांनी मला एक सांगितलं होतं, की आपण ठीक आहे, वडील काय म्हणतात हा विचार नाही करायचा. ते वडील रागात बोलतात, फक्त आपलं चांगलं व्हायासाठी. पण त्यांच्या मनापासून या काही गोष्टी नसतात. ते रागात बोलतात कारण त्या रागाने पेटून काहीतरी तुम्ही केलं पाहिजे. बरोबर. आणि फक्त ते म्हणत असतील काय होत नाही वगैरे, तर ते आपण पॉझिटिव्हली घ्यायच्या आणि घोड्यासारख्या अशा झापडा लावून घ्यायच्या आपण. कोण काय बोलतंय, काय नाही. ते म्हटले, "शेती कर." हो म्हणायचं, "करतोय. 1 वर्ष माझं मला द्या." मग कोण काय बोलतंय, काय विचार करायचा नाही. बरोबर. मग तो 1 वर्ष जसा गेला, त्यातच माझा रिझल्ट आला इरिगेशन डिपार्टमेंटचा. मग तो थोडा कॉन्फिडन्स बिल्ड झाला माझा. त्यानंतर एम-पी-एससीतनं जी क्लरिकलची ॲड होती, त्यातही होत गेलं आणि नंतर हे कृषी विभागाचा रिझल्ट, एफ-एस-ओचाही माझा तो थोडक्यात गेलेला आहे रिझल्ट आणि यामध्ये आय-बीच्या 2022ला मी इंटेलिजन्स ब्युरोच्या इंटरव्ह्यूमधून आउट झालो. 2023ला असिस्टंट कमांडंटच्या इंटरव्ह्यूमधून आउट झालो आणि त्यानंतर मग बाकी रिझल्ट येतच गेले हळू-हळू. अशा प्रकारे प्रत्येक वेळी स्वतःला इम्प्रूव्ह करत गेलो मी. मित्रांच्या सहवासाने किंवा जे कोण गुरु म्हणून भेटले, त्यांनी प्रत्येक वेळी काही-काही गोष्टी सांगितल्या, त्या मी चेंजेस करत गेलो. आणि त्यातून मग आज ह्या पदावर माझी निवड झाली. त्यांचं सगळं श्रेय घरच्यांना, आई-वडील, माझे मित्रपरिवार किंवा जे कोण शिक्षक वृंद आजपर्यंत मला भेटले, त्यांनाच मी देईन. पण ज्यावेळेस रिझल्ट आला सगळ्यात जास्त आनंद कुणाला झाला? मी पहिला कॉल तर आईला केला. सांगितलं की असं-असं तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड होते. मम्मी डायरेक्ट रडायलाच चालू झाली. बरं. म्हणजे मम्मीला काय बोलावं हेही सुचत नव्हतं. आणि त्यानंतर वडिलांना फोन केला. अ, वडीलही असे की ठीक आहे त्यांचं ते एक रिजिडिटी म्हणजे एक ते पोलिस प्रोफेशन. फक्त ते बोलून नाही दाखवलं, पण ते एवढे आनंदी होते. आणि त्यानंतर ताईलाही सांगितलं. ते सगळे एवढे खुश होते ना, म्हणजे मला असं इतकं समाधान वाटत होतं, की बस म्हणजे आपण मिळवलं काहीतरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहूनच. आणि ज्या मित्रांनी आतापर्यंत मदत केली ते? ते मित्र तर काय म्हणजे ज्या दिवशी रिझल्ट आला, त्या दिवशीच मी ॲक्चुअली जॉबला साखर आयुक्तालयामध्ये हं. कधी येतोय हेच वाट बघत होते. बरं. कधी येतोय फक्त आपल्या लायब्ररीच्या. मग त्यांनी त्या दिवशी येऊन इतकं मोठं सेलिब्रेशन केलं. म्हणजे एवढे खुश होते ते मनापासून, की झालं आपल्यातला कोणीतरी झाला एक असं. बरोबर आहे. खूप मग मला आनंदी होते. मला हे सांगा, की एकतर तुम्ही सांगितलं, की सचिन सरांचं उदाहरण सांगितलं, सकाळी 7 ते रात्री 10 हं, लायब्ररीत बसतात. तुम्हीही बसलात, परंतु ज्यावेळेस तुम्ही आता समजा साखर आयुक्त तुम्ही आहात हं. पोस्टिंग तिथं. तर हा जॉब चालू असताना इकडे वेळ काढणं, बरोबर. तो अभ्यास करणं, ती कंटिन्यूटी ठेवणं, हे कसं पॉसिबल होतं? ॲक्चुअली या एक्झामची जी मेन्स झाली ना, हं. त्यावेळेस मी इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होतो. वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये. बरं. तर त्या वेळात जसं जो जॉब टाईम असेल किंवा जी ड्युटी असेल, कधी नाईट शिफ्टही असणार, कधी डे. पण मी तिथं सरांना कन्व्हिन्स केलं होतं, की मला जाणीवपूर्वक नाईट शिफ्ट द्या. जेणेकरून मला तिथे थोडासा रेस्टही करता येईल आणि दिवसाचा वेळ मला प्रॉपर युटिलाइज करता येईल अभ्यासासाठी. मग काही वेळेस डे टाईम असेल, तर मग रात्री उशीरपर्यंत जागून मग परत लेट उठणं आणि मग जे काय असेल शेड्यूल फॉलो करणं. आणि जर समजा एक्झाम जवळच असेल, तर प्रॉपर आपण ज्या काय असेल त्या सुट्ट्या टाकून द्यायच्या. प्रॉपर लीव्ह असेल त्या मान्य करून घ्यायच्या, मंजूर करून घ्यायच्या आणि जर होत नसतील तर मग अनपेड करणं किंवा विनावेतन जे काही ऑफिशियल जी प्रोसेस आहे, ती करून मग सरळ आपल्या लायब्ररीकडे येणं आणि अभ्यास करणं. बरं. मग अशा गोष्टी जसं की जॉब करतानाही थोडाफार स्टडी नसेल होत ॲडजस्ट त्या गोष्टी. कारण एक्झाम जवळ असेल तर फार गरजेचं असतं की आपण त्या अभ्यासासाठी रिवाईज करणं. 3-4 रिवाईज झाल्या पाहिजेत एक्झामच्या आधी. प्रॉपर प्रॅक्टिस झाली पाहिजे. तर त्या गोष्टीला जर वेळ भेटत नसेल तर सुट्ट्या टाकून अभ्यास करणं. बरोबर. असं. पण मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस मुख्य परीक्षा तुम्हाला लिहायची होती, हं. पहिलीच होती. बरोबर. मला वाटतं एफ-एस-ओची तुम्ही याच्या आधी दिलेली आहे. दिलेली सर. आहे. आता राज्यसेवेसाठी तुम्ही सांगितलं, की राज्यसेवेची शेवटची ऑब्जेक्टिव्ह होती आणि तुमची पहिली डिस्क्रिप्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह होती. येस होती. सर. आता राज्यसेवेची पहिली डिस्क्रिप्टिव्ह येस. एक्झाम आलेली आहे. आहे. या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे? ॲक्चुअली मीही सर त्या एक्झामसाठी अपिअर आहे. बरं. आणि एक्झामसाठी महत्त्वाचं काय आहे तुमच्याकडे कंटेंट असणं. हं. त्यासाठी नोट्स वाचणं किंवा प्रॉपर गाईडन्स भेटणं, की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. ह्या गोष्टी जर माहिती असतील आपल्याला, तर ती एक दिशा भेटते. आणि त्यानंतर नोट्स ज्या आहेत त्या प्रॉपर फॉलो करणं, रिवाईज करणं, जो सिलेबस आहे त्याला स्टिक राहणं. कारण एक सिलेबस म्हणजे एक चौकट असते आपल्याला. त्या चौकटीच्या बाहेर जर जात असेल तर आपण तो टाईम वेस्ट करतोय. तो सिलेबस प्रॉपर फॉलो करणं, ते नोट्स आणि आता पी-वाय-क्यू तर
म्हणण्यासारखे नाही राहिले, कारण हे आहे डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम, फर्स्ट टाइमच होत्या. येस. तर त्यासाठी UPSCच्या जे काही सब्जेक्ट वाईज PYQ असतात त्या रेफर करता येऊ शकतात. आणि रायटिंग प्रॅक्टिस एवढी महत्त्वाची आहे, की तुम्हाला 3 तास नॉनस्टॉप लिहायचं. लिहिणं आहे. ॲक्चुअली ही जी मेन्स होती माझी ॲग्रीकल्चरचे 2 पेपर होते. हुजूर पागा म्हणून पुण्यात स्कूल आहे. बरोबर. तिथे माझं सेंटर होतं आणि ते एवढं सेंट्रल ठिकाणी आहे पुण्याच्या, की बाजीराव रोड आणि लक्ष्मी रोड याच्यामध्येच आहे ते. मध्येच. बरोबर. तर तिथे असं झालं, की फर्स्ट पेपर झाला व्यवस्थित. हं. सेकंड पेपरला त्यांनी आम्हाला कॉलेजमधून ते बाहेर काढलं. का? बाहेर म्हणजे त्यांचं काय असेल चेकिंग वगैरे अच्छा. परत त्यांचं आतमध्ये प्रॅक्टिस घेणार. येस हं. हां. बाहेर काढलं म्हणजे सेकंड पेपरचा एक अर्धा 1 तास आधी आत घेणार या विचारानं. पण जो मधला 2 तासाचा गॅप होता, तर त्यात त्यांनी बाहेर केलं, की तुम्ही तुमचं पहा आणि पेपरच्या अर्धा 1 तास आधी या. अ, तर बाहेर गेला तरी बाहेर जाणार कुठे? म्हणजे मुख्य रस्ता, रहदारी सगळी आणि त्यात असं झालं, की बाहेर आम्ही लिटरली फुटपाथवर जिथे रुमाल वगैरे विकतात, हं. तिथे बसून टिफिन खाऊन आमचं रिवाईज करणं चाललेलं आणि तो बरं. रविवारचा दिवस. एवढी गर्दी तिथे, बरोबर. की लोकं येतायत, जातायत, बघताय यांचं काय चाललंय, तर रस्त्यावर पुस्तकं वाचत बसलेली आहेत. आणि त्यानंतर तो दुसरा पेपर दिला. हं. आणि त्याआधी प्रॅक्टिसला मी एकच पेपर डेली सॉल्व्ह करायचो. 3 ते बरं. 6 मी फिक्स टाईम ठेवला होता डेली. डेलीचा. येस. तर त्या प्रॅक्टिसमुळे माझं स्पीड वाढलं. ॲक्चुअली मी जो पहिला पेपर सोडवला होता त्यात 12 प्रश्न फक्त माझे सॉल्व्ह करून झाले होते. आपल्याला एक्झामसाठी 20-22 प्रश्न तरी कव्हर करावे लागतात 3 बरोबर. तासात. आणि त्यात मग हळू माझं इम्प्रूव्हमेंट होत गेलं आणि ॲट द एंड प्रॅक्टिस पेपरला माझं 18 प्रश्नापर्यंत मी पोहोचलो, स्पीड माझं. आणि ज्यावेळेस एक्झाम होती, पहिल्या पेपरला मी पूर्ण प्रश्न सोडवले. जेवढे काही गरजेचे होते त्यात. 20-22 प्रश्न माझे झाले. 50 पेपरची आन्सर शीट असते. तर ॲक्चुअली मला तीही पुरली नाही. क्या बात है! म्हणजे लास्टचे जे क्वेशन्स होते, म्हणजे प्रत्येक क्वेशनला ते डिस्ट्रिब्यूट करावं लागतं म्हणजे मार्क्सनुसार. हं. त्यात कंटेंट किती ॲड करावा लागतो वगैरे. तर माझ्याकडे 3 प्रश्न राहिले होते आणि 3च पेजेस 48, 49, 50. बरं. मग ठीक आहे म्हटलं आता पेपरही एक्स्ट्रा भेटत नाही आपल्याला, सप्लिमेंट देत सप्लिमेंट नाहीत. मिळत नाही. नाही भेटत. बरं. ॲक्चुअली तो पेपर फार मोठा असतो. 50 पेजेस म्हणजे फार जास्त खूप आहे. मोठं झालं. तर त्यात मग मी एका पेजेसवर तो क्वेश्चन लिहिला. 48 वर 1, 49, 50 वर. हा पहिला पेपर झाला आणि दुसऱ्या पेपरला मी याआधी प्रॅक्टिसला एकच पेपर केला होता. त्यामुळे दुसरा पेपर लिहिताना मला भयंकर त्रास होत होता. बरं. म्हणजे हात एवढा दुखून येत होता, की लिहायची इच्छा होत नव्हती. स्टिल तो पेपरही मी लिहिला. 40 टू 43 पेजेस लिहिलेला आहे तो. आणि त्यानंतर 2 दिवस माझा हात लिटरली असा पॅरलाईज झाल्यासारखा होता. म्हणजे सवय नसताना एवढं लिहिलं. हां, एक्झॅक्टली. मग ह्यासाठी प्रॅक्टिस एवढी गरजेची आहे, बरोबर. की तुम्हाला इथं राज्यसेवेमध्ये 9 पेपर्स लिहिणं आहे. एक्झॅक्टली. हां, काही वेळेस 2 पेपर GS1, GS2, GS3, GS4 ऑप्शनलचे 2 2 पेपर. पेपर, मराठी, इंग्लिश. लँग्वेजचे. तर रायटिंग प्रॅक्टिस एवढी गरजेची आहे ना, की तुम्ही जर त्यात म्हणजे असं होतं, की काही क्वेशन्स आपल्याला माहिती आहेत, पण वेळेअभावी आपण लिहू शकत नाही किंवा आपला पेन होतंय, तर ते आपल्या हातातले मार्क आपण असेच सोडून दिल्यासारखे आहेत. प्रॅक्टिस नसल्यामुळे. रायटिंग प्रॅक्टिस नसल्यामुळे. बरोबर. त्यात रायटिंग प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. म्हणजे रोज लिहितच राहिलं पाहिजे आपण. म्हणजे क्वेशन्स घेणं, 3 तास आपण बसून तो प्रॉपर टाईम फॉलो करून लिहिलं पाहिजे. अगदी बरोबर. येस. पण आता याच्यात ज्यावेळेस तुम्ही एकापाठोपाठ एक परीक्षा देत होतात, हं. तुमचं BSc ॲग्री झालेलं होतं. येस. ॲग्री झाल्यानंतर असं नाही वाटलं कधी, की आपण निर्णय कुठेतरी चुकतोय बाबा? कारण मध्ये 4 वर्षाचा गॅप होता, कोविड आला. बरोबर. ॲक्चुअली झालं असं, की माझे जे वर्ष असे जात होते म्हणण्यापेक्षा एक मी इम्प्रूव्हमेंट करत जात होतो हं. हळू-हळू. पण त्यात एक डिप्रेशनमध्ये असं एक निर्णय जो आला, की आता आपण थांबूयात. आपण काहीतरी दुसरं पाहूयात. मग त्यातही मित्रांनी थोडं सपोर्ट देऊन मला त्यात धरून ठेवलं. म्हणजे ही एक्झाम म्हणजे अशी आहे, की यात तुम्ही पेशन्स ठेवले पाहिजेत, सातत्य ठेवलं पाहिजे आणि चिकाटी एवढी पाहिजे, मेहनत आणि त्याप्रकारे तुम्ही लायब्ररीत एवढा वेळ बसताय, यापेक्षा तुम्ही प्रोडक्टिव्ह किती आहात त्यात? एक्झॅक्टली. तो वेळ किती प्रोडक्टिव्ह घालवता? म्हणजे तुम्ही लायब्ररीमधून जेव्हा बॅग घेऊन घरी निघता, त्यावेळेस वाटलं पाहिजे, की हो, आज आपण परफेक्ट यूज केलाय प्रत्येक मिनिटाचा. आजचा दिवस सार्थकी लागला. येस. तेव्हा जे समाधान भेटतं ना, तेव्हा समजायचं की आपला प्रॉपर अभ्यास करतोय आपण.
नाहीतर मग डोक्यात येतं की नाही इथे टाइमपास केला, तिथे वेळ घालवला, इथे मित्रांनी बोलवलं. हे जर अशा गोष्टी होत असतील ना, तर ते टाळल्या पाहिजेत. मित्र किती महत्वाचे आहेत? ॲक्चुअली ते डिपेंड्स की ग्रुप कसा आहे तुमचा? मित्र कसे आहेत तुमचे? आता मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगितली. यात मला जे मित्र भेटले, त्यांनी मला एवढी मदत केली या प्रत्येक प्रत्येक टप्प्यावर मला मदत केली. बरं. लिटरली ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असो, म्हणजे सुरुवातीचा माझा फेज असो, त्यात त्यापासून ते माझ्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झामपर्यंत. जर तुम्हाला जर तसा ग्रुप भेटत असेल, तर मित्र फार महत्त्वाचे आहेत. पण जर मित्र जर वेळ घालवणारे असतील, की बाहेर जाऊ, मग 1 मिनिटं थांब, मग काय फरक पडतोय? 2 मिनिटं थांब, काय फरक पडतो? मग ह्याचा वाढदिवस करायचा आहे किंवा आणखीन काही कार्यक्रम आहे, तर मग ते कटाक्षाने टाळल्या पाहिजेत आपण. बरोबर. म्हणजे मित्राचा बॉन्ड तो राहतो. पण जर आपण अभ्यास करतोय आणि मित्राला जर समजतोय, की हा त्याचा वेळ प्रॉपर अभ्यासमध्ये घालवतो, तर मित्रांनाच ह्या गोष्टी अशा केल्या पाहिजेत, की "तो करतोय तर कर तू." आणि जर असेच जर मित्र असतील ना, तर आपण दूर राहिलेलंच बरं असतं. कारण मित्र कधी बदलत नसतो. बरोबर. मित्राचा जो बॉन्ड आहे ना, तो कधीच बदलत नसतो. पण जर मित्र जर स्वार्थी असतील किंवा काही जर त्यांचा हेतू असेल, तर ते ऑटोमॅटिकली दूर होत जातात आपल्यापासून, जर आपण ह्या गोष्टी टाळत गेलो तर. बरोबर. आणि मित्र पण असे असतात, की आपण 1-2 वेळेस त्यांना टाळलं, की माझा अभ्यास आहे वगैरे. तर 2-3 वेळेस विचारतील. परत तिसऱ्या वेळेस म्हणाल, की "हा अभ्यास करतोय, जाऊ द्या, करू द्या." म्हणजे बरोबर. आपण स्वतःवर नियंत्रण ठेवणं ते तितकंच गरजेचं आहे. येस. आई-वडील ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत होते, तसं आई-वडिलांचा कसा सपोर्ट असायचा? अ, म्हणजे आजपर्यंत कोणत्या गोष्टीची कमी पडावी अशी कधी वेळ नाही आली. किती म्हणजे दिवस हा प्रश्न त्यांच्याकडून यायचा? ॲक्चुअली आता तो रिझल्ट येईपर्यंत चालू होतं, की म्हणजे वडील इतके स्ट्रिक्ट आहेत ना, म्हणजे म्हणतात, "तू एवढ्या परीक्षा देतोय, प्रत्येक परीक्षा नापासच होतोय. म्हणजे तूच कमी पडतोयस कुठेतरी." आता ॲक्चुअली आई-वडिलांचं शिक्षणही जास्त नाही. आईने आता लग्नानंतर ग्रॅज्युएशन केलंय. क्या बात है! आणि तितका वडिलांनी सपोर्ट केलाच. अ, आणि वडिलांचं कसं स्ट्रिक्ट स्वभाव आणि ते त्यांचं म्हणणं असं की तुम्ही काहीतरी करा, पण सॉफ्ट हार्टली नाही. ते एवढं रिजिडली काहीतरी बोलणार, की तो आपल्याला ते हर्ट झालं पाहिजे. म्हणजे आपण दुसऱ्या वेळेस विचार केला पाहिजे. मग माझं असं शेड्यूल झालं होतं. सकाळी 7:00ला ते उठण्याआधी लायब्ररीत जायचं आणि ते झोपल्यावरच परत यायचं. मग तोपर्यंत अभ्यास करायचा आपण. म्हणजे जास्त काही बडबड ऐकायलाच नको. मग त्यात आईने पण भरपूर सपोर्ट केलं, की ठीक आहे जाऊ दे, बोलत असतात किंवा प्रत्येक वेळेस समजून सांगितलं. म्हणजे जास्त त्यांना काही एक्झाममधलं जास्त माहिती नव्हतं, की कसं असतं प्री, मेन्स इंटरव्ह्यू काय असतं. स्टिल तू जे करतोयस, ते चांगलं करतोयस आणि चांगलंच करणार आहेस तू. बरोबर. प्रत्येक वेळी पॉझिटिव्हिटी मम्मी देत गेली मला असं. बरोबर. नाही, कुठल्याही पालकांचा बोलण्यामागचा उद्देश तोच असतो, की बरोबर. चांगलं व्हावं आणि येस. लवकर व्हावं बरोबर. आणि तीच अपेक्षा असते आणि ते तुम्ही करून दाखवलं. येस. बरं, आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकंदरीत जर स्पर्धा परीक्षेचा जर आपण विचार केला, हं. तर काय नक्की आजच्या पॉडकास्टच्या शेवटी काय सांगाल तुम्ही, की कुठल्या चुका ह्या विद्यार्थ्यांनी टाळल्या पाहिजेत? अ, प्रथमतः जर कोणी सुरुवातीलाच येत असेल या क्षेत्रात, हं. तर एक मनाची तयारी करूनच यावी, की आपल्याला यात फार धैर्य ठेवणं आहे, पेशन्स ठेवणं आहे, की आलो आणि लगेच भेटलं असं काही नाही. आज वातावरण किंवा आजची पिढी पाहता, की लगेच गोष्टी हव्या असतात. येस. इन्स्टंट. इन्स्टंट. पण गोष्टी जर चांगल्या असतील, तर त्या घडायलाही तितकाच वेळ लागतो. बरोबर. मग त्या विचारानेच या क्षेत्रात उतरायला हवं. पण किती वेळ? एक मुलांनी कसा हा विचार केला पाहिजे, की 2-3 वर्ष जर तुम्ही स्टडीसाठी देताय, तर तुम्ही एक 2 वर्ष तुम्ही त्यात समजून घेताय, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करताय आणि 2 वर्ष जरी तुम्ही प्रिपरेशनमध्ये गेले तुमचे समजा, पण 3rd इयरला तुम्ही प्री क्वालिफाय होताय, मेन्स क्वालिफाय होताय, काहीतरी रिझल्ट येतोय किंवा जवळ जाताय तुम्ही, तर ते कंटिन्यू करण्यात अर्थ आहे. पण जर तुम्ही त्यात जर सीरियसनेस ठेवतच नाहीयेत किंवा टाईमपासच करताय किंवा येताय, फक्त बसताय लायब्ररीत, काही आउटपुट नाहीये, टाईमपास करताय, तर काही अर्थ नाहीये. त्यापेक्षा दुसरेही भरपूर सेक्टर्स आहेत, की जे फार चांगले आहेत. असंही काहीच नाहीये, की शासकीय नोकरी भेटलीच म्हणजे सगळं आहे. तर जर रिझल्ट येत नाहीये किंवा आपण त्याही जवळ जात नाहीये, तर नक्कीच क्षेत्र बदललेलंच बेटर असतं. बरोबर. येस. म्हणजे योग्य वेळी घेतलेली एक्झिट हे कधीही चांगली सगळ्यात मोठं असते. यश असू येस. शकतं. बरोबर, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं बरोबर. आहे. खरं तर तुम्ही नोकरी करत
एक एक पोस्ट घेत गेलात येस. आणि आज तुम्ही तालुका कृषी अधिकारी झालात. भविष्यात इथं काम करत असताना देखील मला वाटतं तुमचं जे काही पुढचं स्वप्न असेल हं. ते स्वप्न नक्कीच साकार होईल. खरं तर एका पोलीस कुटुंबात वाढलेल्या मुलासाठी ह्या गोष्टी सोप्या नाही आहेत. बरोबर. कारण तुम्हीच सांगितलं की वास्तव काय आहे आणि त्याच्यात कुठल्याही पोलीस फॅमिली असो, कुठलेही वडील पोलीस असू द्या, त्यांचा स्वभाव हा तेवढाच रिजिड असतो बरोबर. आणि तो असलाही पाहिजेत. जर ही परिस्थिती असेल तर तो असलाही पाहिजेत. कदाचित आज त्यांच्या त्या स्वभावामुळे देखील हे यश घडलो. येस सर. यश ॲक्चुअली त्यांचा तो स्वभाव राहिला म्हणून मीही कधी चुका करण्याआधी 10 वेळा विचार केला, एक्झॅक्टली. की नको वडील असे बोलतील किंवा नको त्यांना वाईट वाटेल. आणि त्यामुळे प्रत्येक वेळी चुका करण्याआधी विचार व्हायचा. चुका होत नाहीत असं नाही. होतात चुका. पण त्यातही त्यांची एवढी आदरयुक्त भीती, की त्यामुळे त्यांच्या स्वभावामुळे किंवा ओव्हरऑल त्यांचं जे काही बिहेवियर किंवा जो पोलिसी पेशा आहे, त्याच्यामुळे आजचं जे काही मी घडलोय ते त्यांच्यामुळेच. नक्कीच सर. खरं तर तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या, तुमचा सर्व प्रवास मांडला आणि विद्यार्थ्यांना जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं मनःपूर्वक येस. आभार. धन्यवाद सर आणि वास्तव कट्टेने मला आज इथे बोलण्याची संधी दिली. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू. येस.